जनक्रांतीचे जनक डॉक्टर शंकरराव चव्हाण. हल्लीच्या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत राजकारणाचा पाया असलेलं समाजकारण अगदी गायबच झालं आहे. प्रसिद्धीच्या मागे न धावता जनतेच्या हितासाठी झटणारे नेते शोधून काढावे लागतात. अशावेळी आठवण येते ती महाराष्ट्राच्या राजकारणात राहून इथल्या विकासकामांवर, इथल्या समाजावर, गावागावांवर, माणसांवर आदर्शतेची, विकासकामांची प्रतिमा ठसवणाऱ्या नेतेमंडळींची. यापैकीच एक म्हणजे शंकरराव चव्हाण. महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर येथील शेतकऱ्यांचं पावसावरचं अवलंबित्व कमी करायला हवं. शिवाराला पाणी दिलं तर शेत फुलेल आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. हे ओळखून त्यानुसार महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात नवी क्रांती घडवणारा नेता म्हणजे शंकरराव चव्हाण. त्यांचा जन्म पैठण येथे 14 जुलै 1920 रोजी झाला, तर त्यांची कर्मभूमी नांदेड. कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. लक्ष्मीबाई, भाऊराव हे त्यांच्या आईवडिलांचे नाव, तर नारायणराव हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सदैव मार्गदर्शनाखाली शंकररावांचे व्यक्तिमत्व घडले. त्यांचे उस्मानिया विद्यापीठातून BA LLB झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली, पण स्वामी रामानंद तीर्थांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तीसंग्रामात सहभागी झाले. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि शंकररावांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले. नांदेड जिल्हा काँग्रेसमध्ये 1948 मध्ये शंकरराव चव्हाण सरचिटणीस होते. येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. नांदेड नगरपालिका, सहकारी क्षेत्र, कामगार वर्गात त्यांनी संघटन बांधणीचे मोठे कार्य केले. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला. त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रीपद मिळालं. पुढे 1960 मध्ये ते पाटबंधारे व वीज खात्याचे मंत्री झाले. नंतर 1972 पासून फेब्रुवारी 1975 पर्यंत ते कृषी मंत्री होते आणि 21 फेब्रुवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि PV नरसिंह राव या 3 पंतप्रधानांच्या समवेत शंकररावजींना केंद्रात शिक्षण मंत्री, नियोजन मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री इत्यादी खात्यांचे विश्वासू मंत्री व निकटवर्ती सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गृह खात्याचे मंत्री म्हणून काम करताना शंकररावांनी जे कर्तव्यकठोर धाडसी निर्णय घेतले त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीची तुलना लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी करतात. ते गृहमंत्री असताना काश्मीर प्रश्न, आसामचा प्रश्न, पंजाबमधील अतिरेकी कारवाया आदी समस्या कौशल्याने सोडवल्या. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. जायकवाडी, विष्णुपुरी, इसापूर, मनार, सिद्धेश्वर, एलदरी, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा, पूर्णा अशा कितीतरी प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. किंबहुना यासाठी जे भगीरथ प्रयत्न करावे लागले त्यामुळेच त्यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते. केवळ मराठवाडाच नाही तर विदर्भ, कोकणासारख्या डोंगराळ भागातही पाटबंधारे योजना कशा राबवता येतील याचा शास्त्रशुद्ध अभ्यास शंकरराव यांनी केला होता. नर्मदेच्या पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क असल्याचं सर्वात पहिल्यांदा शंकरराव चव्हाण यांनीच पटवून दिलं होतं. मराठवाड्यासारख्या तहानलेल्या मातीला जलसिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून तृप्त करण्याचे श्रेय शंकरराव चव्हाण यांना जाते. 1965 साली पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते जायकवाडी धरणाच्या बांधणीची सुरुवात झाली. मात्र पैठण येथे जायकवाडी धरण उभे राहू नये म्हणून विरोधकांनी रान पेटवलं होतं. त्यांना जीवघेण्या धमक्या येत होत्या. त्यांचा एक मोठा अपघातही याच काळात झाला. या सर्व संकटातून 27 दरवाजांचे जायकवाडी धरण आकाराला आलं. औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, जालना आणि नांदेड या 5 जिल्ह्यांना शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरवणारे धरण आकाराला आले. आशिया खंडातले सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून याची ओळख आहे. या धरणामुळेच आज औरंगाबादचा चेहरा बदललेला आहे. जायकवाडीप्रमाणेच नांदेडमधील विष्णुपीर धरण हे देखील मराठवाड्यातील दुसरे अमृतकुंभ म्हटलं जातं. साधारण 50 वर्षे एवढी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द गाजवणारे शंकरराव चव्हाण हे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या 4ही प्रतिनिधींचे सन्माननीय सभासद राहिले आहेत. एवढी प्रदीर्घ कारकीर्द असूनही सत्ता हे जनसेवेचे साधन आहे, तो शोभेचा अलंकार नाही, ही जाणीव सदैव बाळगणारे असे ते नेते. कधीही सवंग लोकप्रियतेसाठी
त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या नाहीत. याउलट दिलेला शब्द पाळण्याची धमक त्यांच्यात होती. शंकरराव चव्हाण यांचे पाटबंधारे क्षेत्रातील काम पाहून पंडित जवाहरलाल नेहरू एकदा म्हणाले होते की, शंकररावांनी महाराष्ट्राला भारताच्या सिंचनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे. कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे 1975 मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला त्यावरून हे सिद्ध होते ते रामानंद तीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरु मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासवृत्ती हे त्यांचे गुणविशेष. गोदावरी तीरापासून यमुना तीरापर्यंतची शंकररावजींची राजकीय वाटचाल ही अनेक खाचखळग्यांनी भरलेली आहे. तरीसुद्धा भारताच्या राजकीय क्षितिजावर शंकररावजी आपल्या अंगभूत तेजाने तेजस्वी ताऱ्यासारखे तळपत राहिले. ते दिवसातून अथक 15-15 तास काम करत असत. सामान्य माणूस हीच त्यांच्या कार्याची प्रेरणा होती. राज्यसकट असामान्य ते सामान्य माणसासाठी झिजला पाहिजे अशा राज्यकारभारातून जर माणूसच वजा झाला तर त्या राज्यकारभाराला काडी इतकाही अर्थ उरणार नाही अशी शंकररावजींची धारणा होती. त्या धारणेपोटीच हा बुद्धिवान, श्रद्धावान आणि कीर्तिवान कर्तबगार माणूस अहोरात्र कष्टातच राहिला. शंकररावजींचे 50 वर्षांचे सार्वजनिक व खाजगी जीवन एखाद्या आरशासारखे लख्ख होते. शंकररावजी कृतज्ञ आणि कृतार्थ आयुष्य जगले. अशी कृतार्थता आणि कृतज्ञता फार कमी लोकांना लाभते. अशा भाग्यवंतांपैकी शंकररावजी हे एक होते. 10 ऑगस्ट 1994 रोजी दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली शंकरराव चव्हाण यांचा भव्य असा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात देशभरातील सर्वपक्षीय राष्ट्रीय नेते सहभागी झाले होते. यावेळी चव्हाण यांच्या कार्याचा राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी पुढील शब्दात गौरव केला. कमलपत्राप्रमाणे सार्वजनिक जीवनात वावरणारे शंकरराव चव्हाण हा राष्ट्राला प्रेरणा देणारा एक आदर्श आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही हे स्वतंत्र भारताच्या वास्तूचे पायाचे दगड असून चव्हाण यांनी सार्वजनिक जीवनात या मूल्यांचा सतत पाठपुरावा केला आहे. कमलपत्राप्रमाणे पाण्यात राहूनही भोवतालच्या घाणीपासून अलिप्त असणारे शंकरराव चव्हाण हे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. राज्यात व केंद्रात त्यांनी जी अनेक पदे भूषविली तेथे त्यांनी आपल्या पदाचा ठसा उमटविला. ते राजकीय जीवनातील अनमोल जीवनमूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे अजोड व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच राष्ट्रपुरुषांच्या मालिकेमध्ये चव्हाणांचा क्रमांक लागतो. आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावरील महनीय व्यक्तीने केलेल्या या गौरवातून शंकरराव चव्हाण यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची प्रचिती येते. अखेर 26 फेब्रुवारी 2004 रोजी त्यांचे निधन झाले. अशा या थोर व्यक्तिमत्व असणाऱ्या जलनायकास शतशः प्रणाम.